थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंड. सो एक इम्पॉर्टंट थेरम आपल्याला बघायचा आहे. हा थेरम कशाला रिलेट करतो? टँजंट आणि सिकंड याच्यामध्ये फॉर्म झालेला जो अँगल असतो या अँगलला सर्कलशी तो रिलेट करतो. ओके, आता टँजंट म्हणजे काय, सिकंड म्हणजे काय आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सपोज एक सर्कल आहे, सर्कलवरचा एक पॉईंट मी कन्सिडर केला. सर्कलवरचा कोणता एक पॉईंट मी कन्सिडर केला, या पॉईंटमधून जर एखादी लाईन पास होत असेल, ठीक आहे, सर्कलवरच्या कोणत्या एका पॉईंटमधून जर एखादी लाईन पास होत असेल तर ही जी लाईन असेल ह्या लाईनला आपण काय बोलतो? टँजंट. हे तर आपल्याला माहिती आहे. सो टँजंट म्हणजे काय? अशी लाईन की जे सर्कलला टच करून जाते, अशी लाईन की जे सर्कलला टच करून जाते त्याला आपण बोलतो टँजंट. त्यामुळे टँजंट ही लाईन, टँजंट आणि सर्कल याच्यामध्ये किती कॉमन पॉईंट असणार आहे? फक्त एकच कॉमन पॉईंट असणार आहे. दॅट पॉईंट इज दिस. आणि ह्या पॉईंटला आपण काय बोलतो? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे तर आपल्याला माहिती आहे. आणि टँजंटची अजून प्रॉपर्टी काय असते की टँजंट जी असते ती फक्त एका पॉईंटमधून पास होते, ती सर्कलच्या इंटिरियरमध्ये नसते. सेकंड इज सिकंड. सिकंड म्हणजे काय? अशी लाईन जी सर्कलला 2 पॉईंटमध्ये कट करून जाते, याला आपण काय बोलतो? सिकंड. याला आपण बोलतो सिकंड. सो सिकंडची प्रॉपर्टी काय असते की सिकंड आणि सर्कल याच्यामध्ये 2 कॉमन पॉईंट असणार आहे. सिकंड असं असू शकतो किंवा ही लाईनला, ह्या लाईनला सुद्धा आपण सिकंड ट्रीट करू शकतो. ही जर अशी लाईन ड्रॉ केली, ह्या लाईनला सुद्धा आपण सिकंड ट्रीट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? आता बऱ्याचदा सिकंड आणि कॉर्ड याच्यामध्ये काय फरक आहे किंवा काय सिमिलरिटी त्यामध्ये कन्फ्युजन असतं. कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड म्हणजे सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट जॉईन करण्याची जी लाईन असते किंवा जी लाईन सेगमेंट असते तिला आपण बोलतो कॉर्ड. त्यामुळे जर मी ए आणि बी असे 2 पॉईंट सर्कलवरचे कन्सिडर केले, त्यामधून पास होणारी ही जी लाईन आहे ही आहे कॉर्ड. आणि सपोज जर मी असं कन्सिडर केलं की ही अशी लाईन एल जर मी कन्सिडर केली तर ही जी लाईन एल आहे ही लाईन एल असणार आहे सिकंड. सो थोडक्यात डिफरन्स काय आहे की कॉर्ड म्हणजे कॉर्डचे जे एंड पॉईंट असतात ते सर्कलवर लाय करतात, कॉर्डचे एंड पॉईंट सर्कलवर लाय करतात. आणि सिकंड म्हणजे काय? ही लाईन या 2 पॉईंटमधून पास होते. सो बऱ्याच ठिकाणी आपण कॉर्ड आणि सिकंड यांचा अर्थ सारखाच घेतो किंवा आपण असं सिकंडला कॉर्डने सुद्धा रिप्लेस करतो, कारण त्याची बेसिक प्रॉपर्टी तर सारखीच आहे. फक्त एवढंच आहे की कॉर्डचे 2 पॉईंट सर्कलवर लाय करतात आणि सिकंड 2 पॉईंटमधून पास होणारी लाईन असते. ठीक आहे, हा एक डिफरन्स आहे. सो आता इथे आपण जेव्हा सिकंड बोलतोय तर सिकंडऐवजी आपण कॉर्ड जर इथे मेन्शन केलं तरी चालणार आहे. प्रॉपर्टी काय सांगते त्यासाठी ही बघा, इथे एक फिगर ड्रॉ केलेली एक सर्कलची, ती फिगर आपल्याला रेफर करायची. एक सर्कल आहे, ठीक आहे. सर्कलला जर इथे तुम्ही बघितलं ही एक लाईन दाखवलेली आहे पॉईंट बी मधून पास होणारी, ही एक लाईन आहे. सर्कल ह्या लाईनवरचा एक पॉईंट सी घेतलेला आहे. ही लाईन सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते म्हणून याला आपण काय बोलणार? टँजंट. ओके. त्याच पद्धतीने इथे जर तुम्ही ए बी कन्सिडर केला, सपोज इथे जर एखादी अशी लाईन राहिली असती तर ही लाईन काय सर्कलला 2 पॉईंटमध्ये कट करून जाते. सो दिस इज सिकंड. किंवा सिकंडला आता इथे आपण काय केलं, ए आणि बी सर्कलवरचेच पॉईंट कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे ए बीला आपण कॉर्ड सुद्धा बोलू शकतो. ठीक आहे. सो टँजंट अँड सिकंड किंवा टँजंट अँड कॉर्ड याच्यामध्ये फॉर्म झालेला अँगल म्हणजेच कोणता? हा अँगल ए बी सी. समजलं इथपर्यंत? टँजंट आणि सिकंड किंवा टँजंट आणि कॉर्डमध्ये फॉर्म झालेला अँगल म्हणजे हा अँगल. या अँगलची व्हॅल्यू नेहमी केवढी असते? ही अँगलची व्हॅल्यू असते इथे जर तुम्हाला आर्क दिसतो इंटरसेप्टेड त्याच्या हाफ. ठीक आहे. इथे आर्क कोणता आहे? ADB. सो ADBच्या हाफ असणार आहे या अँगलचं मेजर. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. ADBच्या हाफ असणार आहे. ठीक आहे. याला अजून आपण असंही डिस्क्राईब करू शकतो. हा जो इथे जर तुम्ही बघितला हा एक अँगल ABC आहे, इथे आहे इंटरसेप्टेड आर्क ADB. सपोज सर्कलची मी दुसरी आर्क कन्सिडर केली, ऑपोजिट आर्क कन्सिडर केली, आर्क आहे इथे, आणि या आर्कमध्ये जर एक अँगल मी इन्स्क्राईब केला अँगल ATB, तर हा जो अँगल असतो अँगल ABC याची व्हॅल्यू नेहमी इक्वल असते ह्या अँगल एवढी, दॅट इज अँगल ATB. म्हणजे कोणता अँगल? जिथे ह्या अँगलमुळे इंटरसेप्ट झालेली आर्क त्याच्या ऑपोजिट आर्क, त्या ऑपोजिट आर्कमध्ये जो अँगल इन्स्क्राईब झालेला आहे त्याची एवढी व्हॅल्यू असते या अँगलची. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल ATB. ठीक आहे. फिगर समजली? फिगरवरून प्रॉपर्टी लक्षात ठेवा. एक सर्कल आहे, टँजंट आहे, इथे सपोज कॉर्ड किंवा सिकंट आपण कन्सिडर केलं तर हा जो अँगल असतो हा अँगल फर्स्ट ऑफ ऑल इथे ही जी आर्क दिसते त्याच्या हाफ असणार आहे, किंवा आपण असं बोलू शकतो याच्या ऑपोजिट आर्क कोणता आहे? हा. इथे एक इन्स्क्राईब झालेला अँगल आहे हा. सो हे 2 अँगल इक्वल असणार आहे. ओके. स्टेटमेंट बघूया आता काय सांगितलं आहे. इफ अँगल हॅज वर्टेक्स ऑन अ सर्कल. सपोज अँगलचा वर्टेक्स सर्कलवर आहे. अँगलचा वर्टेक्स म्हणजे काय माहिती आपण बऱ्याचदा डिस्कस केलं. सपोज हा एक अँगल आहे, हे 2 रेज ह्या पॉईंटमध्ये एकमेकांना टच करताय किंवा मीट करताय, तर हा जो पॉईंट असेल ह्या पॉईंटला आपण काय बोलतो? अँगलचा वर्टेक्स. सपोज अँगलचा वर्टेक्स सर्कलवर असेल, इफ अँगल हॅज वर्टेक्स ऑन अ सर्कल, हा जो वर्टेक्स आहे हा सर्कलवर असेल, इट्स वन साईड टचेस दी सर्कल, आणि त्याची एक साईड इथे बघा अँगल ABC, आपण अँगल ABCचा आपण विचार करतो. अँगल ABC वर्टेक्स आहे B, हा B कुठे दिसतोय तुम्हाला? सर्कलवर दिसतोय, राईट. सो इफ अँगल हॅज वर्टेक्स ऑन अ सर्कल, इट्स वन साईड टचेस दी सर्कल. ह्या अँगलची अँगल ABCची एक साईड सपोज BC मी कन्सिडर केली, ही BC काय करते? सर्कलला टच करते, राईट.
BC is touching circle. If its one side touches the circle and other intersect circle in one more point. आणि त्यानंतर या अँगलची दुसरी साईड कोणती म्हणजे ही साईड सर्कलला इंटरसेक्ट करते इन वन मोर पॉईंट. या पॉईंटमध्ये पॉईंट ए मध्ये इंटरसेक्ट करते. देन मेजर ऑफ अँगल. तर इथे हा जो अँगल फॉर्म होतो आहे अँगल ABC इज हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. हा अँगल आहे इंटरसेप्टेड आर्क आहे ADB. सो ADBची हाफ असणार अँगल ABCची व्हॅल्यू. समजला अर्थ समजला. परत एकदा सांगते. इफ अँगल हॅज वर्टेक्स ऑन अ सर्कल तर आपण अँगल कोणता कन्सिडर करतो ABC. याचा वर्टेक्स आहे B. सो B हा वर्टेक्स सर्कलवरती आहे. इट्स वन साईड टचेस दी सर्कल. या अँगलच्या दोन साईड आहे. ही एक साईड आणि ही एक साईड. एक साईड सर्कलला टच करते दुसरी साईड सर्कलला एका अजून पॉईंटमध्ये कट करते. त्या केसमध्ये यामध्ये फॉर्म झालेला अँगल हा अँगल नेहमी केवढा असणार आहे इथे जे इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या हाफ. ठीक आहे तेच इथे लिहिलेलं आहे. और याला अजून आपण असं मेन्शन करू शकतो अँगल बिटवीन टँजंट ऑफ अ सर्कल. सर्कल आहे टँजंट आहे. अँगल बिटवीन टँजंट ऑफ अ सर्कल अँड कॉर्ड ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा एक टँजंट आहे त्यानंतर हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इथून ड्रॉ केलेली ही कॉर्ड आहे. सो ह्या कॉर्डमधला आणि टँजंटमध्ये असणारा अँगल म्हणजेच काय अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ही व्हॅल्यू कशाशी इक्वल असणार आहे टू द अँगल इन्स्क्राइब्ड इन अन आर्क ऑपोजिट टू द आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. हा जो अँगल आहे याने इंटरसेप्ट केलेला आर्क आहे हा. याच्या ऑपोजिट आर्क आहे हा. आणि ह्या आर्कमध्ये इन्स्क्राइब झालेला जो अँगल आहे अँगल ATB त्याच्याशी इक्वल असणार आहे. काय लिहिलेलं आहे अँगल इन्स्क्राइब इन अन आर्क ऑपोजिट टू आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. हा अँगलमुळे इंटरसेप्ट झालेला आर्क हा याच्या ऑपोजिट आर्क हा आणि इथे इन्स्क्राइब झालेला अँगल ATB. सो स्टेटमेंट ऐवजी तुम्ही फक्त ही फिगर डोळ्यासमोर ठेवा आणि हे रिलेशन लक्षात ठेवा. हा अँगल आणि हे सेम असणार आहे. हा अँगल या आर्कच्या हाफ असणार आहे. ठीक आहे. आता याचा आपण प्रूफ बघणार आहोत बट यामध्ये सुद्धा आपल्याला 3 केसेस घ्यावे लागणार आहे. कशा 3 केसेस. फर्स्ट ज्यावेळेस सेंटर सर्कलचा जो सेंटर आहे तो अँगलवर लाय करतो किंवा आपण असं बोलू शकतो अँगलच्या एका साईडवर लाय करतो ती एक केस घ्यावी लागणार आहे. सेकंड ज्यावेळेस सेंटर जो आहे तो अँगलच्या एक्सटेरियर आहे अँगलच्या बाहेरच्या साईडला आहे. आणि थर्ड ज्यावेळेस सेंटर जो आहे तो अँगलच्या आतल्या साईडला आहे इंटेरियरला आहे. अशा 3 केसेस घेऊन आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. सो बघूया प्रूफ कसं असणार आहे. प्रूफ ऑफ द थेरम 3 केसेस घेतलेले आहे. केस 1 केस 2 केस 3. इथे जर बघितलं तरी ठिकाणी एक सर्कल तुम्हाला दिसतं सर्कल विथ सेंटर M हा सेंटर आहे. त्यानंतर अँगल ABC असे 3 अँगल आपण कन्सिडर केलेले आहे. ह्या अँगलच्या आणि सेंटरच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग हे 3 केसेस झालेले. कसे फर्स्ट केसमध्ये सेंटर जो आहे तो अँगलच्या एका आर्मवर लाय करतोय किंवा आपण असं बोलू शकतो सेंटरमधनं अँगलची एक साईड पास होते. सेकंड केसमध्ये अँगल जो आहे अँगल ABC या अँगलच्या एक्सटेरियर साईडला सर्कलचा सेंटर आहे. अँगलच्या बाहेरच्या साईडला सर्कलचा सेंटर आहे. आणि थर्ड केस अँगलच्या इंटेरियर साईडला अँगलच्या आतल्या साईडला सर्कलचं सेंटर आहे. अशा 3 केसेस आपल्याला कन्सिडर करायचे आहे. सो अँगल ABC व्हॉट इज गिवन अँगल ABC एक अँगल ABC आहे. वर्टेक्स B इज ऑन द सर्कल. या अँगलचा वर्टेक्स B हा सर्कलवर आहे. BC टचेस सर्कल ॲट B. BC ही लाईन सर्कलला B हा पॉईंटला टच करते किंवा आपण असं बोलू शकतो BC इज अ टँजंट. त्यानंतर BA ही जी लाईन आहे ही सर्कलला पॉईंट A मध्ये टच करते. सो दिस इज अ सी कंटॉर. आपण असं बोलू शकतो दिस AB इज अ कॉर्ड. ओके. BA इंटरसेप्ट सर्कल ॲट A. ओके. आर्क ADB इज इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. अँगल ABC या अँगलमुळे इंटरसेप्ट झालेला आर्क आहे आर्क ADB. अँगल ABC इंटरसेप्ट झालेला आर्क आहे ADB. त्याच पद्धतीने इथे अँगल ABC इंटरसेप्ट झालेला आर्क ABD सॉरी. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल ABC हा जो अँगल असतो अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. इथे हा जो आर्क दिसतो त्याच्या हाफ असणे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आता आपण केस बाय केस जाऊया. फर्स्ट केस घेऊया ज्यावेळेस केस 1 व्हेन सेंटर इज ऑन one of the arm of angle. अँगलच्या एका आर्मवर किंवा असं बोलू शकतो अँगलच्या एका रेवर ज्यावेळेस सर्कलचं सेंटर लाय करतो. आता इथे जर तुम्ही बघितलं ही आहे टँजंट आणि MB काय MB इज अ रेडियस बरोबर. सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी लाईन आहे AB. इथे जर तुम्ही बघितलं MB रेडियस आहे. ही रेडियस आहे म्हणजेच काय AB जी लाईन आहे ही AB लाईन BCला परपेंडिक्युलर असणार आहे. का कारण आपण रेडियस टँजंटमध्ये असणारं रिलेशन बघितलं टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग सर्कलची टँजंट आणि रेडियस याच्यामध्ये नेहमी 90 डिग्रीचा अँगल असतो किंवा हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ही टँजंट आहे ही रेडियस आहे म्हणजे हा अँगल झाला 90 डिग्री. हा अँगल 90 आहे म्हणजेच काय हा टोटल अँगल ABC किती झाला 90 डिग्री. एवढं तर समजलं. त्यानंतर आता जर इथे बघितलं सेंटरमधून ही लाईन पास होते. सो दॅट मीन्स AB इज अ डायमीटर असं आपण बोलू शकतो. AB कॉर्ड आहे सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी जी कॉर्ड असते तिला आपण काय बोलतो डायमीटर. डायमीटरची कोणती प्रॉपर्टी आपल्याला माहिती की डायमीटर आहे. डायमीटर म्हणजे एक्झॅक्टली सेंटरमधून सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी लाईन असणार आहे. त्यामुळे सर्कल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. टोटली 360 डिग्री. त्यामुळे अप्पर हाफ असेल 180 डिग्री लोअर हाफ असेल 180 डिग्री. आपल्याला माहिती हा अँगल असणार आहे 180 आणि हा अँगल असणार आहे 180.
सेंट्रल अँगल आणि इथे जे आर्क असते यांचं मेजर नेहमी सारखं असतं. त्यामुळे एवढा हा जो अँगल आहे हा आपण 180 डिग्री कन्सिडर करणार. हा अँगल आपण किती करणार 180 डिग्री कन्सिडर करणार. तर इथे ही जी आर्क आहे ही आर्क म्हणजेच काय ARC ADB. सो हे टोटल ARC ADB याची व्हॅल्यू येते 180 आणि हा जो अँगल आहे हा अँगल येतो 90. 180चे हाफ आहे 90 म्हणजेच काय अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ ARC ADB. इतकं सिम्पल सोल्युशन आहे. समजलं कसं करायचं आपल्याला फर्स्ट पार्ट प्रूफ. सो फॉर फर्स्ट पार्ट बस आपल्याला दोन प्रॉपर्टी यूज करायच्या आहे की सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर असतं 180 डिग्री आणि रेडियस आणि टँजंट नेहमी परपेंडिक्युलर असतात. हियर MP is radius, BC is tangent असं आपण बोलू शकतो किंवा याला आपण लाईन L बोलूया अँड लाईन L is tangent by tangent theorem. Tangent is perpendicular to radius, therefore L is perpendicular to MB, that is BC. लाईन L वरती पॉईंट B आणि C आहे. सो BC इज परपेंडिक्युलर टू MB म्हणजेच आपण AB बोलू शकतो. दॅट मीन्स अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. नाव लाईन AB इज अ डायमीटर. डायमीटर काय आहे कारण AB इज अ कॉर्ड आणि ही कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून पास होते. सेंटरमधून पास होणारी आणि सर्कलवरच्या दोन पॉईंटला जॉईन करण्याची लाईन असते दॅट इज ऑलवेज डायमीटर. So AB is a diameter and therefore ADB is semicircular arc. Semicircular arc आहे त्यामुळे त्याचं मेजर किती असणार आहे मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज 2. ठीक आहे. फ्रॉम 1 and 2 अँगल ABC 90 आहे. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर of arc ADB, not ABC, ADB. Angle ABC is equal to half of measure of arc ADB. Hence proved. First part झाला. आता सेकंड फर्स्ट केस झाली. आता सेकंड केस. दिस इज 1. ही आहे सेकंड केस आणि ही आहे थर्ड केस. केस 2. सेकंड केससाठी इथे आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार. कन्स्ट्रक्शन म्हणण्यापेक्षा आपल्याला फक्त काय करायचं इथे हा पॉईंट B आणि M जॉईन करायचा आणि पॉईंट A आणि M जॉईन करायचा. आता हा सेंटर आहे. हे दोन्ही सर्कलवरचे पॉईंट आहे त्यामुळे ही लाईन सेगमेंट काय असणार रेडियस असणार आहे. आपल्याला माहिती आहे की एका सर्कलच्या रेडिया नेहमी इक्वल लेंथचे असतात त्यामुळे ह्या दोन्ही लेंथ इक्वल असणार आहे. जर मी ट्रायंगल AMB कन्सिडर केला ट्रायंगल AMB या ट्रायंगलमध्ये दोन साईड इक्वल लेंथचे आहे. दॅट मीन्स दिस इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगलची पुढची प्रॉपर्टी काय असते की ज्या साईड्स इक्वल आहे त्याच्या ऑपोजिट अँगलसुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. त्यामुळे AM आणि BM जर इक्वल असतील तर AMचा ऑपोजिट अँगल आहे हा आणि BMचा ऑपोजिट अँगल आहे हा. सो सपोज हा अँगल आहे X आणि हा अँगल आहे X. ठीक आहे. हे दोन अँगल X असणार आहे. अँगल AMB काय असणार आता हा जर ट्रायंगल मी कन्सिडर केला ट्रायंगलमध्ये असणार अँगलची सम किती असते 180 डिग्री. दोन अँगल आहे X आणि X. थर्ड अँगल काय असणार आहे थर्ड अँगल असणार आहे 180 मायनस 2x म्हणजे 180 मायनस x प्लस x दॅट इज 180 मायनस 2x. अँगल तर मिळाला. आता आपल्याला ॲक्च्युली आपल्याला रिलेशन कशामधलं पाहिजे ABC आणि मेजर ऑफ आर्क ADB मधला. हा जो अँगल आहे अँगल AMB याचा जर विचार केला हा अँगल कुठे फॉर्म होतो सर्कलच्या सेंटरला. म्हणजे हा कोणता अँगल झाला सेंट्रल अँगल. आपण सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी काय बघितली सेंट्रल अँगल आणि इथे जो आर्क आपल्याला दिसतोय मायनर आर्क याची व्हॅल्यू नेहमी सारखी असते. त्यामुळे आर्क ADB इथे हा सेंट्रल अँगल आहे. आर्क कोणता आहे आर्क ADB. सो मेजर ऑफ आर्क ADB किती असणार आहे इज इक्वल टू सेम ॲज दिस अँगल सेंट्रल अँगल दॅट इज 180 मायनस 2x. ठीक आहे. मेजर ऑफ आर्कची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला याला कशाशी रिलेट करायचं आपल्याला अँगल ABC सोबत रिलेट करायचं आहे. अँगल ABC आपण कसा फाइंड करणार रेडियस आहे टँजंट आहे परपेंडिक्युलर असा हा टोटल अँगल 90 डिग्री असणार आहे. हा टोटल 90 आहे त्यामधला एक अँगल X आहे. तर हा जो राहिलेला अँगल आहे अँगल ABC हा किती असणार आहे 90 मायनस x. हा किती असणार 90 मायनस x. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कम्पेअर करा. दिस इज 180 मायनस 2x दिस इज 90 मायनस x. म्हणजेच काय याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळतं 180 मायनस 2x. म्हणजेच काय हे रिलेशन इथे प्रूव्ह होते मेजर ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 2 टाइम्स अँगल ABC. समजलं अगदी सोपं आहे. बघूया आपण सोल्युशन कसं लिहिणार किंवा प्रूफ कसं लिहिणार. फॉर केस 2 जॉईन MA अँड MB. MA is equal to MB. Reason radius.
किंवा रेडियाई ऑफ सेम सर्कल. अँड therefore angle MAB इज इक्वल टू अँगल MBA. हे दोन्ही अँगल सारखे असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील. आयसोसेलेस ट्रायंगल प्रॉपर्टी, आणि याला आपण बोलूया दॅट इज इक्वल टू एक्स डिग्री. याला आपण बोलू एक्स डिग्री. नाव इन ट्रायंगल AMB, या ट्रायंगलमध्ये अँगल एक्स प्लस अँगल एक्स प्लस अँगल AMB इज इक्वल टू 180 डिग्री. therefore angle AMB is equal to 180 डिग्री मायनस 2x. ठीक आहे. अँगल AMB ची व्हॅल्यू आली 180 मायनस 2x, तीच इथे आपल्याला मिळालेली. त्यानंतर ऑल्सो अँगल AMB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AMB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ADB. रिझन सेंट्रल अँगल प्रॉपर्टी, सेंट्रल अँगल आणि करस्पॉन्डिंग मायनर आर्क यांची व्हॅल्यू सारखी असते, त्यामुळे हे दोन्ही अँगल आणि आर्क इक्वल असणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 180 मायनस 2x. ठीक आहे. देन नेक्स्ट पार्ट, आता आपल्याला पाहिजे अँगल ABC ची व्हॅल्यू. ऑल्सो अँगल MBC इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट और टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. हा अँगल आहे 90 डिग्री टोटल. अँड देअरफॉर एक्स प्लस अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 90 मायनस एक्स डिग्री. ठीक आहे. आता आपल्याला ह्या दोघांना रिलेट करायचं आहे. सो जर मी इथे दोन्ही साईडला 2ने मल्टिप्लाय केलं, 2 टाइम्स अँगल ABC, किंवा आपण असं करूया, याला बोलू 1. फ्रॉम 1 मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 180 मायनस 2x. सो इथे जर मी 2 कॉमन घेतलात 90 मायनस एक्स. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स अँगल ABC. दॅट इज मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू अँगल ABC. अँड देअरफॉर अँगल ABC किती असणार आहे? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. सेकंड केससाठी सुद्धा हे रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता थर्ड केस आपण सेकंड केसचा यूज करून डिराईव्ह करू शकतो. या केसमध्ये आपण काय बघितलं तर अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ अँगल ADB. त्याच लॉजिकनी जर मी इथे अँगल ABE कन्सिडर केला, अँगल AB, सो अँगल ABE ची व्हॅल्यू काय असणार आहे? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AFB. रिझन देणार आपण फ्रॉम केस 2. ओके. बट आता आपल्याला पाहिजे अँगल ABC. हा अँगल, या अँगलची व्हॅल्यू काय असणार आहे? अँगल ABE आणि अँगल ABC दिज आर अँगल्स इन लिनियर पेअर. त्यामुळे हा अँगल किती असणार आहे? अँगल ABC म्हणजे किती असणार आहे? अँगल ABC इज इक्वल टू 180 मायनस अँगल ABE, कारण या दोन्ही अँगलची सम आहे 180 डिग्री. त्यामुळे अँगल ABC इज इक्वल टू 180 मायनस अँगल ABE. सो दॅट इज इक्वल टू 180 मायनस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AFB. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही 180 मायनस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AFB, आर्क AFB हा आहे. ठीक आहे. या आर्कला मी असं लिहू शकते, मला रिलेट काय करायचं, मला अँगल ABC आणि आर्क ADB ला रिलेट करायचं. बट आपल्याकडे आर्क AFB मिळाली, म्हणजे ही आर्क मला मिळाली. पण मला काय पाहिजे? आर्क ADB. सो आर्क AFB आणि आर्क ADB एवढी टोटल असणार आहे 360 डिग्री. बघा, आर्क AFB आणि आर्क ADB ही टोटल असणार आहे 360. आर्क AFB ला मी असं लिहू शकते 360 मायनस मेजर ऑफ आर्क ADB. सो 180 इथे काय होणार आहे? 360 अपॉन टू 180, 180 इंटू 180 मायनस 180 कॅन्सल होणार, आणि इथे होणार हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू अँगल ABC. ठीक आहे. अगदी सिंपल आहे. सो फॉर केस 3 consider point E. Consider point E on opposite ray of ray BC. BC या रेच्या ऑपोजिट रेवर आपण एक पॉईंट E कन्सिडर केलेला आहे. नाउ अँगल AEB
केस 2 वरून अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ ADB. सो AB इज इक्वल टू हाफ ऑफ AFB, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AFB. ठीक आहे. अँड देअरफॉर आता AEB नाही ABE हा अँगल आपण कन्सिडर करतोय. आपल्याला पाहिजे अँगल ABC. या दोघांमध्ये रिलेशन घ्या की दोघांची सम येते 180. त्यामुळे AB ला आपण असं लिहू शकतो 180 मायनस अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क AFB आहे. AFB ऐवजी आपल्याला ADB पाहिजे. सो आपण ADB ला असं लिहिणार 360 मायनस आर्क 360 मायनस मेजर ऑफ आर्क ADB. ठीक आहे. दोन AFB आणि ADB एवढी टोटल सम आहे 360. अँड देअरफॉर 180 मायनस आर्क ABC इज इक्वल टू 180 मायनस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. 180 कॅन्सल होणार. दोन्ही साईडचे मायनस साइन कॅन्सल होणार. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. हेन्स प्रूव्ह. तर अशा पद्धतीने तिन्ही केसेस आपण प्रूव्ह केलेले आहे. कॉन्व्हर्स ऑफ थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे काय असते आपण बघितलेलं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे आपण बोलतो रिव्हर्स ऑफ थेरम. तर आता ह्या थेरमचा आपण जो आता टँजंट सेकंडमध्ये असणाऱ्या अँगलचा जो थेरम बघितला त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला बघायचा. सो कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. थेरम आपण काय बघितलं सगळ्यात आधी ते आपल्याला माहिती पाहिजे. थेरम काय होता. सपोज एक सर्कल आहे, ही एक टँजंट आहे आणि सपोज ह्या पॉईंटमधनं या इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून पास होऊन एक सेकंड किंवा कॉर्ड आपण कन्सिडर केला. ठीक आहे. तर इथे जो अँगल फॉर्म होतो ना हा अँगल नेहमी ही जी आर्क असणार या आर्कच्या हाफ असतो. हा थेरम आपण बघितलेला. तर सपोज याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय तर आपण बेसिकली काय केलं टँजंट आणि सेकंड ह्या कंडिशन दिलेलं असेल त्यावर आपण काय कंडिशन डिराईव्ह केली की हा जो अँगल असेल सपोज थीटा इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क, हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क. याचा कॉन्व्हर्स बघायचं म्हणजेच काय ही कंडिशन इकडे येणार ही कंडिशन इकडे येणार. याचा अर्थ काय सपोज एक सर्कल तुम्हाला दिलेला आहे, एक लाईन दिसते आणि इथे एक सेकंड तुम्हाला दिसते. याच्यामध्ये फॉर्म होणारा अँगल जर इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असेल त्या केसमध्ये आपण काय बोलणार ही जी लाईन आहे ही लाईन असणार आहे टँजंट. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. ओके. सो स्टेटमेंट बघा काय. इफ अ लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड पॉईंट ऑफ अ कॉर्ड. एक सर्कल आहे, सर्कलमध्ये सपोज एक लाईन ड्रॉ केली कुठून फ्रॉम वन एंड पॉईंट ऑफ अ कॉर्ड. ह्या सर्कलमध्ये PQ हे कॉर्ड दिसते तुम्हाला. PQ इज अ कॉर्ड. कॉर्डचा एक एंड पॉईंट कोणता आहे सपोज एंड पॉईंट Q मी कन्सिडर केला. या Q मधून जर मी एक लाईन ड्रॉ केली हेच पहिल्या लाईनमध्ये लिहिलेलं आहे. इफ अ लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड पॉईंट ऑफ अ कॉर्डचा हा एंड पॉईंट त्यामधून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. इफ अँगल बिटवीन कॉर्ड अँड लाईन इफ अँगल बिटवीन दिस लाईन अँड दिस कॉर्ड म्हणजे हा अँगल इज हाफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. हा जो अँगल आहे हा इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असेल तर देन दॅट लाईन इज अ टँजंट टू द सर्कल. तर त्या केसमध्ये ही जी लाईन आहे ही लाईन असणार आहे टँजंट. हा आहे कॉन्व्हर्स. ओके. तर आपण डिस्क्राईब असं करू शकतो इफ अँगल PQR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PSQ. अँगल PQR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PSQ. किंवा आपण असे लिहू शकतो अँगल PQT म्हणजे हा अँगल PQT इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PUQ हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PUQ. तर ह्या केसमध्ये ही जी लाईन आहे ही लाईन काय असणार आहे या सर्कलची टँजंट म्हणून ॲक्ट होणार आहे. सो दिस इज हे कॉन्व्हर्स. त्याच्या प्रूफची आपल्याला गरज नाही. फक्त तुम्हाला स्टेटमेंट काय थेरम काय आणि त्याचा कॉन्व्हर्स काय ते लक्षात ठेवायचं आहे. अँगलची कंडिशन अँगल आणि आर्कला इंटरसेप्ट करणारी कंडिशन दिली असेल त्यावरून आपण बोलणार की दिलेली जी लाईन सेगमेंट आहे ती लाईन सेगमेंट टँजंट आहे. नेक्स्ट थेरम थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. चॅप्टरमध्ये अजून 3 थेरम राहिलेले आहे. त्यामधला थर्ड लास्ट थेरम आहे. हा थेरम कशाला रिलेट करतो सर्कल आणि सर्कलच्या दोन कॉर्डला. ओके. सो इथे जर तुम्ही फिगर बघितली फिगरमध्ये एक सर्कल दिसतोय. सर्कलचा सेंटर दिलेला आहे P. त्यानंतर सर्कलवरती दोन कॉर्ड तुम्हाला दिसत असेल. एक कॉर्ड आहे कॉर्ड AB आणि सेकंड कॉर्ड आहे कॉर्ड CD. AB ही एक कॉर्ड आहे CD ही एक कॉर्ड आहे. या दोन्ही कॉर्ड सर्कलच्या आतमध्ये E पॉईंटला इंटरसेक्ट एकमेकांना करतात. तर ह्या केसमध्ये एक रिलेशन आपल्याला या थेरमच्या आधारावरती मिळतं. ते रिलेशन काय कॉर्ड AB आहे कॉर्ड CD आहे. आता हा जो पॉईंट E आहे या पॉईंट E मुळे कॉर्ड AB दोन पार्टमध्ये डिवाइड होताना दिसते. एक पार्ट आहे AE सेकंड पार्ट आहे EB और B. त्याच पद्धतीने CD ही कॉर्ड CE आणि ED या दोन पार्टमध्ये डिवाइड होते. तर आता हे जे पार्ट्स आहे किंवा हे जे सेगमेंट आहे याच्यामध्ये काय रिलेशन असतं ते रिलेशन ह्या थेरमच्या आधारावरती आपण मेन्शन करू शकतो. सो अकॉर्डिंग टू दिस थेरम AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. तर हा जो प्रॉडक्ट असणार किंवा हे जी कॉर्ड ज्या दोन सेगमेंटमध्ये डिवाइड होते त्याचा प्रॉडक्ट सेकंड कॉर्ड ज्या दोन सेगमेंटमध्ये डिवाइड होते त्याच्या प्रॉडक्ट एवढी असते. सो थोडक्यात काय सपोज जर मी बोली ही लेंथ स्मॉल A आहे ही लेंथ स्मॉल B आहे ही लेंथ स्मॉल C आहे आणि ही लेंथ स्मॉल D आहे. तर ह्या केसमध्ये अकॉर्डिंग टू दिस थेरम आपण काय लिहू शकतो A इंटू B इज इक्वल टू C इंटू D. सरळ सरळ ही कॉर्ड आहे कॉर्डचा एक पार्ट एक सेगमेंट A सेकंड सेगमेंट B. सो A इंटू B इज इक्वल टू C इंटू D. सो दिस इज थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स.
समजला थेरम काय डिस्क्राईब करतो त्याचं स्टेटमेंट आपण बघूया. इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, एक सर्कल आहे, सर्कलच्या दोन कॉर्ड, इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट इन द इंटेरियर ऑफ सर्कल, हा सर्कल आहे, सर्कलचा इंटेरियर पार्ट म्हणजे का सर्कलच्या आतला पार्ट, या इंटेरियर पार्टमध्ये जर ह्या दोन कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील देन प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ टू सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड, एक कॉर्ड या कॉर्डचे दोन सेगमेंटचा लेंथ, एक सेगमेंट आहे ए, सेकंड सेगमेंट आहे ईबी, यांचा प्रॉडक्ट म्हणजेच काय ए इंटू ईबी इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ टू सेगमेंट्स ऑफ अदर कॉर्ड, जी दुसरी कॉर्ड आहे तिच्या सेम सेगमेंट, त्यासाठी सुद्धा सेम आपल्याला सेगमेंट कन्सिडर करायचे, सेगमेंटची लेंथ कन्सिडर करायची, त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा, हे दोन्ही प्रॉडक्ट इक्वल असणार आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो गिवन इफ कॉर्ड ए बी, इफ देर आर टू कॉर्ड्स ए बी अँड सी डी अँड दे इंटरसेक्ट इंटरनली ॲट पॉईंट ई, देन इन दॅट केस वी कॅन राईट ए ई इंटू ई बी, ए इंटू ई बी इज इक्वल टू सी इंटू ई डी. ठीक आहे, सरळ सरळ लाईन वाईज घ्यायचं, ए इंटू ई बी, सी इंटू सी डी, किंवा असे तुम्ही लक्षात ठेवू शकता ए इंटू बी इज इक्वल टू सी इंटू डी. हा थेरम आहे, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. प्रूफ सुद्धा अगदी सिंपल आहे. यासाठी आपल्याला काय करायचं, आपण ट्रायंगल इथे कन्सिडर करूया, ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीचा यूज करूया. सो प्रूफ फर्स्ट, जॉईन ए सी अँड बी डी इन ट्रायंगल, कोणते दोन ट्रायंगल, सी ए ई अँड ट्रायंगल बी डी ई. सी ए ई आणि बी डी हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे. सिमिलर दाखवायचे म्हणजे आपल्याला एक कोणता तरी क्रायटेरिया यूज करावं लागणार आहे. आता इथे जर बघितलं, ही लाईन आणि ही लाईन या अशा पद्धतीच्या लाईन आहे. ठीक आहे, या इंटरसेक्टिंग लाईन आहे, त्यामुळे काय होणार आहे, हे दोन अँगल सारखे असणार आहे, हे दोन अँगल सारखे असणार. आपण याला बोलतो वर्टिकली ऑपोजिट अँगल. मग जर मी हे दोन ट्रायंगल कन्सिडर केली तर वर्टिकली ऑपोजिट अँगल कोणता असणार, हा एक अँगल आणि हा एक अँगल. सो एक अँगलची पेअर तर मला मिळाली. बाकी साईडच्या लेंथ, ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहे त्याच्या लेंथचं आपल्याला काही रिलेशन माहिती नाही किंवा काही इन्फॉर्मेशन आहे. मग आपण बघूया की आपण अजून एखादा अँगल इथे चेक करू शकतो का. आता हे दोन ट्रायंगल आहे, एक अँगल कव्हर झाला, तर हा एक अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, याच्यामध्ये काय रिलेशन असेल. इथे जर तुम्ही बघितलं, हा जो अँगल मी कन्सिडर केला अँगल सी ए ई म्हणजे हा अँगल. ठीक आहे, आणि सेकंड अँगल जर मी कन्सिडर केला अँगल बी डी सी, अँगल बी डी सी हा अँगल, हे जे दोन्ही अँगल आहे हे दोन्ही अँगल सी ए ई किंवा सी ए बी आणि बी डी सी हे दोन्ही अँगल ह्या दोन पॉईंटच्या मध्ये आहे. त्यामुळे आपण असं बोलू, हे जे दोन अँगल आहे एकाच आर्कमध्ये फॉर्म झालेले अँगल आहे. त्यामुळे आपण हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल इक्वल आहे असं बोलू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की एका आर्कमध्ये इंटरसेप्ट झालेले जे अँगल असतात ते नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असतात. हा थेरम आपण बघितलेला. सो त्या अकॉर्डिंग हे दोन अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. ए सिमिलॅरिटी टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहे. दोन ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे त्याच्या साईड ज्या आहेत त्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. त्याचा यूज करून आपण हे रिलेशन प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, सो सिमिलॅरिटी समजली. सिमिलॅरिटी आपण कशी शो करणार आहोत, इन ट्रायंगल सी ए ई अँड ट्रायंगल बी डी ई, अँगल CEA BED, CEA आणि BED वर्टिकली ऑपोजिट अँगल. त्यानंतर सेकंड अँगल CAE आणि अँगल BDE, अँगल्स इन सेम आर्कमध्ये असणारे अँगल. And therefore by A similarity टेस्टच्या अकॉर्डिंग हे जे दोन ट्रायंगल आहे हे दोन ट्रायंगल असणार आहे सिमिलर. ठीक आहे, ट्रायंगल तर सिमिलर दाखवले. आता आपल्याला त्याच्या साईडचा विचार करायचा. आपल्याला काय काय पाहिजे, AE EB म्हणजे ही साईड पाहिजे, ही साईड पाहिजे, CE आणि त्यानंतर ED. सो थोडक्यात आपल्याला रिलेशन कसं घ्यायचं आहे, therefore corresponding sides of similar triangle, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय देणार, फर्स्ट साइड घेऊ आपण AE अपॉन सेकंड ट्रायंगलची साइड असेल DE इज इक्वल टू CE अपॉन BE. ठीक आहे, अँड देअरफॉर AE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू DE. त्यालाच आपण असं लिहू शकतो AE इंटू BE म्हणजे काय EB. लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट आपण BE बोलू शकतो किंवा EB बोलू शकतो, त्याचा अर्थ सारखाच आहे. सो A इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. डीला सुद्धा मी काय लिहिलं ED. सो दिस इज दी रिलेशन. समजलं. तर यावर अधिक बरेचसे क्वेश्चन्स येतात. सर्कल आहे, सर्कलमध्ये अशा दोन कॉर्ड दाखवलेले असतात आणि हे दोन कॉर्ड असे इंटरसेक्ट करतात एका पॉईंटमध्ये. तर इथे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, दिस लेंथ इंटू दिस लेंथ इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ दिस टू लेंथ्स. म्हणजे ABCD असेल तर आपण लिहिणार A इंटू B इज इक्वल टू C इंटू D.
नेक्स्ट थेरम, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. सेकंड लास्ट थेरम राहिलेला आहे हा. आपण आत्ता प्रिव्हियस थेरम बघितला ज्यावेळेस दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करतात किंवा इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा थेरम बघितला. आता एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा थेरम आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी एक सर्कल ड्रॉ केलेला आहे, सेंटर आहे, त्यानंतर दोन कॉर्ड दिसतात, एक कॉर्ड AB, एक कॉर्ड CD आहे. आपण असं बोलू शकतो AB ह्या कॉर्डमधून पास होणारी लाईन म्हणजेच काय सिकंड, आणि त्यानंतर CD या कॉर्डमधून पास होणारी लाईन म्हणजे अनदर सिकंड. याच्या दोन सिकंड आहे या सर्कलच्या एक्सटर्नल पार्टमध्ये, सर्कलला एक्सटर्नली एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करताय अँड दॅट पॉईंट इज E. ठीक आहे. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, ह्या दोन कॉर्ड एक्सटर्नली इंटरसेक्ट करताय ती केस आपण बघतोय. फर्स्ट केसमध्ये आपण काय बघितलं, दोन कॉर्ड अशा होत्या इंटरनली इंटरसेक्ट करतात, एक्सटर्नल इंटरसेक्शन किंवा एक्सटर्नल डिव्हिजन. सो आता या केसमध्ये आपण काय रिलेशन लिहू शकतो, ज्यावेळेस ABCD या दोन कॉर्ड एक्सटर्नली एका पॉईंट ईमध्ये एका पॉईंट ईमध्ये इंटरसेक्ट करताय, त्या केसमध्ये आपण रिलेशन लिहू शकतो AE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू ED. ठीक आहे. इथे सुद्धा आपल्याला प्रॉडक्टच बघायचा आहे. म्हणजे प्रॉडक्ट कसला, फर्स्ट केसमध्ये आपण काय करत होतो, ही लेंथ इंटू ही लेंथ इज इक्वल टू दिस लेंथ इंटू दिस लेंथ असं रिलेशन घेत होतो. बट इथे आता तसं रिलेशन नाही आहे. टोटल एक ही कॉर्ड आहे AB किंवा ही सिकंडची ही लाईन आहे, सो टोटल इज AE आणि इथे आहे टोटली C. तर काय करायचं, टोटल AE मल्टिप्लाइड बाय त्यानंतर आपल्याला जो एक्सटर्नल पार्ट दिसतो म्हणजे सर्कलच्या बाहेर जो सेगमेंट दिसतो तो सेगमेंट घ्यायचा. सो फर्स्ट कॉर्डसाठी सर्कलच्या बाहेरचा सेगमेंट कोणता आहे, BE इज इक्वल टू C टू E दॅट इज CE मल्टिप्लाइड बाय जो बाहेर तुम्हाला पार्ट दिसतो, सर्कलच्या बाहेर जो सेगमेंट दिसतो तो सेगमेंट म्हणजेच काय, DE और ED. सो AE इंटू BE इज इक्वल टू C इंटू D और AE इंटू EB इक्वल टू C इंटू ED. ठीक आहे. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे रिलेशन आपण कसं प्रूव्ह करणार, त्यासाठी कन्स्ट्रक्शन जॉईन AD आणि BC आपण जॉईन केलेलं आहे. AD आणि BC हे पॉईंट्स A पॉईंट Dला आणि B पॉईंट Cला जॉईन केलेला आहे. आता इथे जर बघितलं इथे सुद्धा तुम्हाला दोन ट्रँगल दिसतील. आपल्याला काय करायचं, आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करायचं. हे रिलेशन प्रूव्ह आपण दोन ट्रँगल सिमिलर आहे असं दाखवून करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला दोन ट्रँगल कन्सिडर करावं लागते. ते ट्रँगल आपण कोणते कन्सिडर करणार, फर्स्ट ट्रँगल आपण कन्सिडर करू ADE आणि सेकंड ट्रँगल कन्सिडर करू आपण CBE. ठीक आहे. फर्स्ट ट्रँगल इन ट्रँगल ADE अँड ट्रँगल CBE, ADE आणि CBE. आता याच्यामध्ये सिमिलॅरिटीज बघितलं तुम्ही तर काय आपल्याला काय कॉमन दिसतं, कोणते अँगल सारखे दिसतात. आपल्याला ॲटलीस्ट दोन अँगल पाहिजे जेणेकरून आपण A टेस्ट यूज करू शकतो. इथे बघितलं ADE CBE, E आणि E अँगल कॉमन दिसतोय, ADE किंवा AED आणि त्यानंतर BEC अँगल दोन्ही ठिकाणी कॉमन येतो, तो अँगल आपण इथे लिहू शकतो. देअरफॉर अँगल AED इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CEB, AED आणि CEB. ठीक आहे. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, रिझन कॉमन अँगल. आता अजून एक पेअर आपण कोणती घेऊ शकतो, इथे जर बघितलं सेकंड अँगलसाठी सपोज जर मी BD ही आर्क कन्सिडर केली, ओके, BD आर्क जर B आणि D पॉईंट कन्सिडर जर मी केले तर इथे एक अँगल आपल्याला दिसतोय, हा एक अँगल आणि हा एक अँगल दिसतोय. तर आपल्याला माहिती हे जे दोन अँगल असतात हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात. का कॉन्ग्रुएंट असतात, बिकॉज दीज आर अँगल सबस्क्राईब्ड इन सेम आर्क. सेम आर्क आहे, सेम आर्कमध्ये हा अँगल आहे, सेम आर्कमध्ये हा अँगल आहे, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हा आपण थेरम बघितलेला आहे, त्यामुळे आपल्याला अगेन सेकंड पेअर इथे मिळते. सो A टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर असणार असं आपण लिहू शकतो. सो सेकंड अँगल कोणता आहे, अँगल इथे आपण घेणार DAE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BCE. DAE आणि BCE हे दोन अँगल सेम आहे, रिझन अँगल्स इन दी सेम आर्क. ठीक आहे. अँगल्स इन दी सेम आर्क अँड देअरफॉर बाय AA सिमिलॅरिटी टेस्ट हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. ट्रँगल ADE इज सिमिलर टू ट्रँगल CBE. हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणून मग करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन असं आपण बोलतो. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. आपल्याला कोणत्या कोणत्या साईड इथे पाहिजे आहे, आपल्याला पाहिजे आहे AE, त्यानंतर EB, CE आणि त्यानंतर DE. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या साईड्स कन्सिडर करायच्या आहे. देअरफॉर करस्पॉन्डिंग साईड आपण एक साईड घेऊ DE त्याची साईड आहे BE इज इक्वल टू AE आणि CE.
ठीक आहे, तिन्ही साईड प्रपोर्शनमध्ये असेल, बट आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग फक्त काय लागणार त्या टर्म्स मी इथे लिहिले आहे. अँड देअरफॉर DE इंटू CE इज इक्वल टू AE इंटू BE. किंवा याला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर DE ED इंटू CE इज इक्वल टू AE इंटू EB. बीला मी EB लिहिलं आणि डीला ED लिहिलं अँड हेन्स प्रूव्ह. तर याला बोलतात थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ठीक आहे, समजलं. लक्षात काय ठेवायचं, एक सर्कल आहे. ठीक आहे, एक कॉर्ड दुसरी कॉर्ड इथे एक्सटर्नली एका पॉईंटमध्ये मीट करताय किंवा इंटरसेक्ट करताय. त्यामुळे इथे जर तुम्ही बघितलं, ही जी लाईन सेगमेंट होती किंवा ही जी सिकंट होती ही 2 पार्टमध्ये डिवाइड होते. एक पार्ट हा. इथे सुद्धा 2 पार्टमध्ये डिवाइड होते. एक पार्ट हा. मग या केसमध्ये आपण रिलेशन कसं लिहितो, एवढी टोटल लेंथ, दिस टोटल लेंथ मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेरची तुम्हाला लाईन सेगमेंट दिसणार ती घ्यायची, इज इक्वल टू ही टोटल लेंथ मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जो सेगमेंट दिसतो तो घ्यायचा. सो AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. दिस इज थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. लास्ट थेरम टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. टँजंट सेकंड थेरम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. हा थेरम आहे टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. जे सेगमेंट आहे या सेगमेंटमध्ये असणार रिलेशन डिस्क्राईब करणार हा थेरम आहे. तर बघूया थेरम काय सांगतो किंवा थेरमचे स्टेटमेंट काय आहे. पॉईंट E इज इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. एक सर्कल कन्सिडर केलेला आहे. या सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये म्हणजे सर्कलच्या बाहेरच्या साईडला एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. दॅट पॉईंट इज E. ठीक आहे, सिकंड थ्रू पॉईंट E इंटरसेक्ट सर्कल ॲट A अँड B. सपोज या E पॉईंटमधून मी एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन सर्कलला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजेच काय, या पॉईंटमधून जर मी एक सिकंड ड्रॉ केला, हा सिकंड सर्कलला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो ॲट पॉईंट A अँड ॲट पॉईंट B. ठीक आहे, सो थोडक्यात काय, ही एक सिकंड आहे. टँजंट थ्रू E टचेस सर्कल ॲट T. सेम पॉईंट E. या ईमधनं जर मी एक लाईन ड्रॉ केली की जी सर्कलला एका पॉईंट Tमध्ये टच करते, तर ही लाईन म्हणजे काय असणार आहे, टँजंट असणार आहे. सो थोडक्यात काय सांगितलं, एक सर्कल आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे. या पॉईंटमधून सपोज एक मी सेकंड ड्रॉ केला आणि सेम पॉईंटमधून मी एक टँजंट ड्रॉ केली. टँजंट ह्या पॉईंटमध्ये टच करते आणि सेकंड ह्या 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतं. तर ह्या केसमध्ये हे जे सेगमेंट दिसतं, हा सेगमेंट म्हणा, याच्यामध्ये असणार रिलेशन आपण मेन्शन करू शकतो युजिंग EA इंटू EB इक्वल टू ET स्क्वेअर. ET स्क्वेअर म्हणजेच काय, हा जो टँजंटचा हा जो पार्ट दिसतो ना ET स्क्वेअर म्हणजे, किंवा आपण असं बोलू शकतो ET इंटू ET इज इक्वल टू EA इंटू EB. म्हणजे ही टोटल लेंथ E टू B हे डिस्टन्स आणि EA सर्कलच्या बाहेरचा जो सेगमेंट दिसतोय तो यांचा प्रॉडक्ट, हा प्रॉडक्ट नेहमी इक्वल असणार आहे. ठीक आहे, समजलं. टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. टँजंट आणि सेकंड याचे जे सेगमेंट्स आहे याच्यामध्ये असणार रिलेशन ह्या थेरमचा यूज करून मेन्शन केलेला आहे. परत एकदा सांगते, थेरम काय सांगतो, सपोज एक सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर एक पॉईंट आहे E. ठीक आहे, या पॉईंटमधून आपण एक सिकंडसुद्धा ड्रॉ केले आणि एक टँजंटसुद्धा ड्रॉ केला. सपोज सिकंड आहे, ह्या 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. एक टँजंट ड्रॉ केली, ती सर्कल एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल. हा पॉईंट असेल T, हा पॉईंट असेल A आणि हा पॉईंट असेल B. तर हे जे सेगमेंट आहे याच्यामध्ये असणार रिलेशन आपण कसं लिहू शकतो, टँजंटचा जो पोर्शन आपल्याला दिसतो किंवा टँजंटचा जो सेगमेंट दिसतो त्याला तो मेन्शन करायचा, त्याचा स्क्वेअर ET स्क्वेअर इज इक्वल टू सिकंडसाठी ही टोटल लेंथ कन्सिडर करायची EB मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जो सेगमेंट दिसतोय ना या लाईनवरचा, दॅट सेगमेंट दॅट इज AE. सो दॅट इज इक्वल टू EA इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर. हा आहे हा थेरम. ठीक आहे, इम्पॉर्टंट थेरम आहे हे. ही जी फिगर आहे, फिगर लक्षात ठेवा. फिगर लक्षात ठेवले का ऑटोमॅटिकली जी थेरमची जी स्टेटमेंट ते लक्षात राहते. आता त्याचं आपल्याला प्रूफ बघायचं आहे. सो प्रूफ बघण्याआधी आपल्याला गिवन टू प्रूफ हे मेन्शन करावं लागणार आहे. सो गिवनमध्ये आपण लिहू शकतो, कन्सिडर सर्कल अँड पॉईंट E विच इज इन द एक्सटेरियर रिजन ऑफ अ सर्कल. नाउ फ्रॉम पॉईंट E ड्रॉ अ सेकंड विच कट सर्कल ॲट 2 पॉईंट A अँड B. सेम पॉईंट E ड्रॉ वन टँजंट विच टचेस सर्कल ॲट पॉईंट T. या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या आहे. त्यानंतर व्हॉट टू प्रूफ ही स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे. प्रूफसाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ड्रॉ सेगमेंट टी अँड सेगमेंट TB. तर आपण काय केलं, TA आणि TB या 2 लाईन जॉईन केल्या किंवा हे 2 लाईन सेगमेंट ड्रॉ केलेलं आहे. असं काय केलं, कारण इथे आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करण्यासाठी 2 ट्रँगल कन्सिडर करायचे. हे ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. सो त्यासाठी आपल्याला 2 ट्रँगल फॉर्म करायचे, म्हणून आपण हे कन्स्ट्रक्शन इथे केलेलं आहे. सो आता इथे आपल्याला ट्रँगल कोणते कन्सिडर करायचे, कन्सिडर ट्रँगल EAT अँड ETB. EAT म्हणजे हा ट्रँगल आणि ETB म्हणजे हा मोठा ट्रँगल. हे 2 ट्रँगल आपल्याला कन्सिडर करायचे आहे. सो आता यामध्ये सिमिलॅरिटी दाखवायची. ए सिमिलॅरिटी टेस्ट आपण यूज करू शकतो, कारण इथे आपण अँगल्स कोणते ना कोणते इक्वल असणारच आहे. मग त्यामध्ये फर्स्ट अँगल कोणता इक्वल असणार आहे, AET इक्वल टू TB. वाय, बिकॉज इट इज अ कॉमन अँगल. इथे जर तुम्ही बघितला E अँगल आहे, इथे सुद्धा E अँगल आहे. AET म्हणजे हा अँगल इज इक्वल टू TEB म्हणजे हाच अँगल. सो दिस इज कॉमन अँगल. ठीक आहे, एक अँगलची पेअर आपल्याला मिळाली. त्यानंतर अँगल ETA म्हणजे हा जर ट्रँगल आहे तर हा अँगल ETA इज इक्वल टू अँगल EBT.
ठीक आहे. हे दोन अँगल कसे इक्वल आहे? बाय टँजंट सिकंड प्रॉपर्टी किंवा बाय टँजंट सिकंड थेरम. काय सांगतो टँजंट सिकंड थेरम? टँजंट आणि कॉर्डमध्ये असणारा अँगल आपण बघितलं. टँजंट सिकंड थेरम काय सांगतो? सपोज एक सर्कल आहे, ही एक टँजंट आहे, त्यानंतर लेट्स से इथे एक कॉर्ड आहे. ठीक आहे. तर अँगल बिटवीन टँजंट अँड कॉर्ड हा जो अँगल असतो हा अँगल नेहमी कशाशी इक्वल असतो? एक तर आपण आर्कचं रिलेशन बघितलं की हा अँगल या आर्कच्या हाफ असणार आहे. या व्यतिरिक्त आपण अजून एक अँगलचं सुद्धा रिलेशन बघितलेलं आहे. हा अँगल नेहमी इक्वल असतो ही इथे जे आर्क दिसते त्याच्या ऑपोजिट आर्क म्हणजे ही आर्क इथे इन्स्क्राईब झालेल्या अँगलसोबत. म्हणजे इथे जो अँगल असेल हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. आता हेच लॉजिक आपण इथे वापरूया. बघा या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे? अँगल बिटवीन टँजंट अँड अ सिकंड किंवा टँजंट अँड अ कॉर्ड. हा इथे टँजंट दिसते बरोबर, ही टँजंट दिसते आणि त्यानंतर जर मी 80 ही कॉर्ड कन्सिडर केली. कॉर्ड म्हणजे काय? सर्कलवरच्या दोन पॉईंटला जॉईन करणारा लाईन सेगमेंट. सो टँजंट आणि कॉर्ड याच्यामध्ये असणारा अँगल म्हणजे हा अँगल हा कशाशी इक्वल असणार आहे? ही जी आर्क आहे याच्या ऑपोजिट आर्क म्हणजे कोणती? ही आर्क. ह्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता आहे? हा ए बी. हे बघा ही आर्क याच्या ऑपोजिट अँगल ही इथे इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता आहे? हा. इथे इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता आहे? हा. म्हणजे हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल इक्वल असणार आहे ॲज पर टँजंट सिकंड प्रॉपर्टी ऑर थेरम. ठीक आहे. सो अँगल ई टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई बी टी. हे समजलं कसं आहे? ही डायग्राम नेहमी डोळ्यासमोर लक्षात राहू द्या. आपल्याला टँजंट सिकंड थेरमवरून दोन रिलेशन मिळतात. एक रिलेशन अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंड ऑर टँजंट अँड कॉर्ड हा जो अँगल असतो हा या आर्कच्या हाफ असतो. हे एक रिलेशन आहे. त्या व्यतिरिक्त अजून अँगलचं पण एक रिलेशन आपल्याला माहिती आहे. हा जो अँगल असतो हा अँगल नेहमी या आर्कच्या ऑपोजिट अँगल तिथे इन्स्क्राईब झालेला अँगल ह्या याच्या एवढं असतं. म्हणजे हे जे दोन अँगल असतात हे दोन अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. ठीक आहे. तेच आपण इथे यूज केलेलं आहे. सो इटे इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई टी बी ई बी टी सॉरी ए सिमिलॅरिटी टेस्टच्या अकॉर्डिंग एक अँगलची पेअर मिळाली, दुसऱ्या अँगलची पेअर मिळाली. ए सिमिलॅरिटी टेस्टच्या अकॉर्डिंग हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल काय असणार आहे? हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. ट्रँगल सिमिलर आहे म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग साईडसुद्धा प्रोपोर्शनमध्ये असतात. तर आपल्याला पाहिजे ए ई टी ई बी. सो त्याच्या अकॉर्डिंग आपण साईड घेतो ई टी अपॉन ई बी इज इक्वल टू ई ए अपॉन ई टी. सो ई टी इंटू ई टी स्क्वेअर इज इक्वल टू ई इंटू ई बी. तर हे झालं रिलेशन आणि याला बोलतात टँजंट सिकंड सेगमेंट थेरम. ठीक आहे. आता हे जे लास्ट तीन थेरम आपण बघितले हे थेरम मेजरली सेगमेंटलाच रिलेट करत होते बरोबर. तर ते थेरम काय एकदा आपण त्याची रिव्हिजन करूया. सो आपण हे जे लास्ट थेरम बघितले त्यामध्ये एक थेरम होता कॉर्डच्या इंटरनल डिव्हिजनचा, सेकंड थेरम होता कॉर्डच्या एक्सटर्नल डिव्हिजनचा आणि थर्ड थेरम आपण आत्ताच बघितला टँजंट सिकंड सेगमेंट थेरम. सो फर्स्ट थेरम काय होता? सपोज एक सर्कल आहे. या सर्कलमध्ये असे जर मी दोन कॉर्ड कन्सिडर केले, हे दोन कॉर्ड सर्कलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये जे इंटरसेक्ट करत असतील आणि सपोज ही लेंथ आहे ए, याला बोलू आपण ई. कॉर्ड आहे ए बी, दुसरी कॉर्ड आहे सी डी. ह्या दोन कॉर्ड ई ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. तर थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहित होतो? ए ई इंटू ई बी इज इक्वल टू ए ई इंटू ई बी इज इक्वल टू सी इंटू ई डी. अगदी सरळ सरळ आहे. प्रत्येक जो कॉर्ड आहे त्याचे जे सेगमेंट्स आहेत त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि ते हे दोन्ही प्रॉडक्ट इक्वल आहे असं आपण बोलतो. दिस इज फॉर इंटरनल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये आपण बघितलेलं सपोज एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या दोन कॉर्ड आहे. ही एक कॉर्ड आहे आणि ही एक कॉर्ड आहे किंवा आपण असं बोलू की कॉर्ड कंटेन करणाऱ्या ज्या सिकंड आहे या एकमेकांना एका एक्सटर्नल पॉईंट ईमध्ये इंटरसेक्ट करत आहे. ओके. सपोज ए बी ही एक कॉर्ड आहे, सी डी ही एक कॉर्ड आहे. मग ह्या केसमध्ये आपण सेगमेंटमध्ये असणारं रिलेशन कसं लिहित होतो? फॉर एक्सटर्नल डिव्हिजन आपण काय करत होतो? हे कंप्लीट लेंथ ए ई पहिली जी सिकंड आहे त्याची कंप्लीट लेंथ म्हणजे ए ई मल्टिप्लाइड बाय या पहिल्याच सिकंडचा जो सर्कलच्या बाहेर जो सेगमेंट दिसतो ना तो आपल्याला घ्यायचा म्हणजे बी ई इज इक्वल टू सेकंड सी ई मल्टिप्लाइड बाय डी ई. बाहेरचा पोर्शन डी. ठीक आहे. इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन. आता जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं ए इंटू बी इज इक्वल टू सी इंटू डी अगदी एक्झॅक्टली सेमच आहे बट यामध्ये पोझिशन वेगळं आहे, पॉईंटचं पोझिशन वेगळं आहे. ए इंटू बी इक्वल टू सी इंटू डी बट इथे ए ई म्हणजे एवढी टोटल लेंथ, बी म्हणजे ही सर्कलच्या बाहेरची लेंथ, सी ई आणि डी ई. ठीक आहे. आणि थर्ड थेरम जो आत्ता आपण बघितला तो काय सांगतो? एक सर्कल आहे, एक एक्सटर्नल पॉईंट आहे. या एक्सटर्नल पॉईंटमधून सपोज मी एक सिकंड ड्रॉ केला आणि ह्याच एक्सटर्नल पॉईंटमधून सपोज मी एक टँजंट ड्रॉ केली. ठीक आहे. हा पॉईंट आहे टी, हा पॉईंट आहे ए आणि हा पॉईंट आहे बी. हा एक्सटर्नल पॉईंट होता ई. तर ह्या केसमध्ये आपण काय लिहू शकतो? टँजंटचा आधी विचार करायचा. टँजंट म्हणजे ही असणार आहे. सो टँजंटची कोणती लाईन सेगमेंट आपल्याला दिसते? ही ई टी. त्याचा घ्यायचा स्क्वेअर ई टी स्क्वेअर इज इक्वल टू सिकंड कन्सिडर करायची एवढी टोटल लेंथ म्हणजेच काय बी ई ऑर ई बी मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जी लेंथ दिसते ती म्हणजेच काय ई. तर हे एक रिलेशन आपण बघितलं लास्ट थेरममध्ये. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये असणार. सॉल्व एक्झाम्पल आपण इथे सॉल्व करतोय. सो दोन क्वेश्चन्स इथे बोर्डवर लिहिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन एक सर्कल दिसतो आपल्याला
आता आपल्याला ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात आधी बघायचं की आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि आपण कोणते थेरम इथे यूज करू शकतो. आता फर्स्ट फिगर जर बघितलं, एक सर्कल दिसतं, एक पॉईंट पी दिसतो, या पॉईंट पी मधून एक टँजंट दिसते PS, आणि पॉईंट पी मधून आपल्याला एक सेकंड दिसते जी सर्कलला R आणि Q या दोन पॉईंटमध्ये कट करते, किंवा आपण असं बोलू शकतो इथे आपल्याला एक कॉर्ड दिसते. एक टँजंट आहे, एक सेकंड आहे, त्यानंतर लेंथ दिलेला आहे सेगमेंटचा. याचा अर्थ काय, आपल्याला इथे कोणता थेरम यूज करावा लागणार आहे, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. ठीक आहे, समजतं आपल्याला कसं आयडेंटिफाय करायचं की कोणता थेरम आपल्याला यूज करावा लागणार आहे. आता आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. PQ इज 3.6, PQ इज 3.6 म्हणजे ही लेंथ दिलेली आहे. त्यानंतर QR म्हणजे ही लेंथ दिलेली आहे 6.4, आणि आपल्याला विचारलेलं आहे PS, ही लेंथ आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे, सो सोल्युशन, PS इज अ टँजंट, PS इज अ टँजंट अँड PR is a secant. Therefore, tangent secant segments theorem, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, आपण काय म्हणतो, टँजंटचा जो पोर्शन तुम्हाला दिसतो किंवा जी सेगमेंट दिसते PS, त्याचा स्क्वेअर करायचा, दॅट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ अदर टू सेगमेंट्स. अदर टू सेगमेंट म्हणजे काय, टोटल P पासून R पर्यंत मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जो सेगमेंट दिसतोय तो, म्हणजेच काय, PQ. ठीक आहे, अँड देअरफॉर PS स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं आहे. PR टोटल लेंथ आपल्याला माहिती नाही, बट आपल्याला PQ माहिती, QR माहिती आहे. आपण असं इथे लिहू शकतो, PR टोटल लेंथ इज इक्वल टू PQ प्लस QR. PQ 3.6 आणि QR किती आहे, 6.4, 10. सो PR इज 10 मल्टिप्लाइड बाय PQ किती आहे, 3.6. Therefore, PS square is equal to 3.6 into 10, 36, and hence PS is equal to, दोन्ही साईडचा जर मी रूट घेतला, रूट 36 म्हणजेच काय, 6. सो PS is equal to 6 units. राईट. आता सेकंडमध्ये जर बघितलं, एक सर्कल दिसतं, सर्कलच्या आतमध्ये दोन कॉर्ड दिसत आहे, आणि हे जे दोन कॉर्ड एकमेकांना पॉईंट P मध्ये इंटरसेक्ट करत आहे. त्यामुळे इथे आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. दोन कॉर्ड सर्कलच्या इंटेरियरमध्ये डिवाइड होत आहे किंवा इंटेरियरमध्ये इंटरसेक्ट करत आहे, त्यामुळे इथे आपण यूज करणार थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. त्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, इथे कॉर्ड आहे MN, सेकंड कॉर्ड आहे SR और RS. सो MP मल्टिप्लाइड बाय PN. सरळ कॉर्डचे सेगमेंट्स लिहायचे. फर्स्ट कॉर्ड MP इंटू PN, सेकंड कॉर्ड ही, सो त्याचे पार्ट किंवा त्याचे सेगमेंट SP इंटू PR. ठीक आहे, आता यामध्ये काय काय व्हॅल्यूज दिले आपल्याला, PR दिलेला आहे, PS दिलेला आहे, PN फाइंड करायचं आहे, आणि MN दिलेला आहे. आपल्याला MN टोटल लेंथ दिलेली आहे, त्यानंतर PN फाइंड करायचं. मग आपण काय करू, PN ला X कन्सिडर करूया, लेट PN इज इक्वल टू X. ठीक आहे, अँड MN इज इक्वल टू, टोटल MN म्हणजे काय, MP प्लस PN. Therefore, MN किती आहे, 11 इज इक्वल टू MP प्लस PN म्हणजे काय, X. and therefore MP इज इक्वल टू 11 मायनस X. ही झाली MP ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण या रिलेशनमध्ये पुट करूया, अँड therefore MP इज 11 मायनस X मल्टिप्लाइड बाय PN. तर आपल्याला फाइंड करायचं आहे, PN ला आपण X कन्सिडर केलेला आहे. सो दॅट इज इक्वल टू SP म्हणजे PS मल्टिप्लाइड बाय PR म्हणजे काय, 6. सो दॅट इज इक्वल टू 24 11x मायनस X स्क्वेअर. याला मी रिअरेंज करेल, X स्क्वेअर मायनस 11x प्लस 24 इज इक्वल टू 0. या दोन्ही टर्म राईट हँड साईडला पाठवल्या. सो इथे लेफ्ट हँड साईडला 0 असेल, त्यानंतर राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड इंटरचेंज केली. सो X स्क्वेअर मायनस 11x प्लस 24 दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन X. याचे रूट आपण फाइंड करू शकतो. रूट आपण कसे फाइंड करणार, आपल्याला असे दोन नंबर पाहिजे की ज्याचा प्रॉडक्ट असेल 24 आणि ज्याची सम असेल मायनस 11. सो 8 इंटू 3 24, सम पाहिजे मायनस 11 म्हणून आपण इथे लिहिणार मायनस 8 मायनस 3. प्रॉडक्ट येतो प्लस 24 आणि सम येते मायनस 11. सो X स्क्वेअर मायनस 8x मायनस 3x प्लस 24 इज इक्वल टू 0. X, आता हे तर आपल्याला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसे सॉल्व करतो. X मायनस 8 इज इक्वल टू 0. X मायनस 3 सेकंड ब्रॅकेट X मायनस 8 इज इक्वल टू 0, and hence X minus 3 is equal to 0 or X minus 8 is equal to 0. Therefore, X is equal to 3 or
एक्स इज इक्वल टू 8. आपल्याला फाइंड करायचं होतं पी एन अँड देअरफॉर पी एन इज इक्वल टू 3 युनिट्स और 8 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन, दोन सर्कल दाखवलेले, हे दोन सर्कल एकमेकांना एक्स आणि वाय या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. त्यानंतर फर्स्ट सर्कलवरचा एक पॉईंट पी घेतलेला आहे, इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. सेकंड सर्कलवरचा एक पॉईंट क्यू घेतला आहे, तिथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता ही जी लाईन आहे, लाईन पी एम, ही सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते, लाईन क्यू एम सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते. याचा अर्थ काय, पी एमला आपण टँजंट बोलू शकतो, क्यू एमला सुद्धा टँजंट बोलू शकतो. आपल्याला एक रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. रिलेशन आहे पी एम सेगमेंट पी एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू एम. म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही लेंथ आणि ही लेंथ, या दोन्ही लेंथ सारखे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जनरली आपण काय करतो, ज्यावेळेस लेंथ आपल्याला सारख्या दाखवायची असते त्यावेळेस आपण काही ट्रँगल कन्सिडर करतो, ते ट्रँगल सिमिलर और कॉन्ग्रुएंट दाखवतो आणि त्यानंतर त्याचा यूज करून आपण लेंथ इक्वल दाखवतो. बट आता ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तिथे आपल्याला ट्रँगलसुद्धा फॉर्म होताना काही दिसत नाही. मग या व्यतिरिक्त अजून आपण कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करू शकतो किंवा आपण कोणते थेरम यूज केलेला आहे त्याचा विचार करायचा. फर्स्ट जर सर्कल मी बघितला, फर्स्ट सर्कलसाठी मला ही टँजंट दिसते. त्यानंतर फर्स्ट सर्कलचा जर विचार केला, बघा कसं आहे, ही एक टँजंट आहे अशी आणि त्यानंतर अशी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. तर आपण आताच एक थेरम बघितला, एक सर्कल आहे, एक्सटर्नल पॉईंटमधून जर मी एक टँजंट ड्रॉ केली आणि एक जर मी सिकेंड ड्रॉ केला, तर सिकेंड टँजंट थेरमच्या सेगमेंटच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, या लेंथचा स्क्वेअर टोटल लेंथ मल्टिप्लाइड बाय या लेंथ एवढा असतो. आता बघूया या सर्कलसाठी, फर्स्ट सर्कलसाठी जर आपण हे रिलेशन यूज केलं, फर्स्ट सर्कलसाठी दिस इज अ सिकंड, दिस इज अ टँजंट, त्यामुळे ही लेंथ, हा पॉईंट पी आहे, ही लेंथ किती असणार आहे, एम पी. सो दिस स्क्वेअर इज इक्वल टू टोटल एम एक्स मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जो इंटरसेक्शनचा सेगमेंट असतो किंवा सर्कलच्या बाहेर जी लाईन सेगमेंट असते एवढी टोटल आहे एक्स एम आणि सर्कलच्या बाहेर सेगमेंट कोणती आहे, एम वाय. सो एक्स एम मल्टिप्लाइड बाय एम वाय असं आपण लिहू शकतो फॉर फर्स्ट सर्कल. सेकंड सर्कलचा जर विचार केला, सेकंड सर्कल ही टँजंट आहे. अगेन सेकंड सर्कलसाठी ही लाईन सिकंड म्हणून ॲक्ट होणार आहे, म्हणून अगेन सेम प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. ही जी टँजंट आहे, टँजंटचा स्क्वेअर नेहमी काय असणार आहे, सेकंडची टोटल लेंथ एम एक्स किंवा एक्स एम मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेरचं रिजन म्हणजे सेगमेंट म्हणजेच काय, एम वाय. इथे जर बघितलं राईट हँड साईड सारख्या आहेत, म्हणजे एम पी स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू, दॅट मीन्स एम पी इज इक्वल टू एम क्यू, एम पी इज इक्वल टू एम क्यू म्हणजेच काय, पी एम इज इक्वल टू क्यू एम. सो थेरमचा यूज करून आपण हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवू शकतो. ठीक आहे, समजलं. सो सोल्युशन फॉर फर्स्ट सर्कलसाठी पी एम इज अ टँजंट and mx is a secant. Therefore by tangent secant segments theorem काय सांगतो, जो तुम्हाला टँजंटचं जे लाईन सेगमेंट दिसतो, जो पोर्शन दिसतो त्याचा स्क्वेअर करा. सो एम पी स्क्वेअर इज इक्वल टू जे सिकंड दिसते त्याची टोटल लेंथ किंवा टोटल पॉईंट एंड टू एंड एम एक्स मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर जो पोर्शन दिसतो किंवा जी लाईन सेगमेंट दिसते ती लाईन सेगमेंट. सिमिलरली फॉर सेकंड सर्कल एम क्यू इज टँजंट, एम क्यू टँजंट आहे आणि एम एक्स आहे अ सेकंड. अँड देअरफॉर अगेन बाय प्रॉपर्टी वी कॅन राईट एम क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम एक्स इंटू my 1 and 2. So from 1 and 2 we can write from 1 and 2 right hand side सारखे आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड ऑब्वियसली सारखे असणार आहे. सो एम पी स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू स्क्वेअर, दोन्ही साईडचा रूट घेतला, एम पी इज इक्वल टू एम क्यू, एम पी म्हणजेच काय, पी एम इज इक्वल टू क्यू एम. याचाच अर्थ काय, सेगमेंट पी एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू एम, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, पी क्यू इज अ डायमीटर, एक सर्कल दाखवलेला आहे, सेंटर ओ, पी क्यू डायमीटर आहे म्हणजेच सर्कलच्या सेंटरमधून पी क्यू लाईन पास होते. आर एस परपेंडिक्युलर टू पी क्यू, आर एस सर्कलवरचं एक पॉईंट आहे आर एस इज परपेंडिक्युलर टू पी क्यू, हे रिलेशन दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट एस आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस क्यू, पी एस इंटू एस क्यू इज इक्वल टू एस आर स्क्वेअर. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, फिगर बघून आपल्याला लक्षात येतं की फिगरमध्ये काय दिलेलं आहे, दोन कॉर्ड आहे, ह्या दोन कॉर्ड एका पॉईंट एसमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात किंवा असं बोलू शकतो इंटरनली डिव्हिजन इथे होते. बरोबर, आपण इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचं एक रिलेशन बघितलेलं, त्या रिलेशनच्या अकॉर्डिंग आपण इथे काय लिहू शकतो, पी एस इंटू एस क्यू. फर्स्ट कॉर्डचे जे लाईन सेगमेंट आहे ते लिहायचे, पी एस इंटू एस क्यू इज इक्वल टू सेकंड कॉर्डचे लाईन सेगमेंट आर एस इंटू एस टी.
आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, राईट हँड साईडला हेच दिलेलं आहे. लेफ्ट हँड साईडला आर एस आणि एस टी ऐवजी आर एस तर आहे, एस टी नाही आहे, बट इथे आहे एस आर स्क्वेअर. म्हणजेच काय, आपल्याला हे रिलेशन अशा पद्धतीने मॉडिफाय करायचं आहे की इथे सुद्धा मला टर्म मिळणार एस आर और आर एस. इथं ऑलरेडी आर एस आहे. सो थोडक्यात काय मला काय करावं लागणार आहे हे रिलेशन प्रूव्ह करण्यासाठी, फर्स्ट ऑफ ऑल मला इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचं तर रिलेशन यूज करावंच लागणार आहे. बट त्या व्यतिरिक्त मला आर एस आणि एस टी ह्या दोन लेंथ आहे किंवा ह्या ज्या दोन लाईन सेगमेंट आहे ह्या इक्वल आहे हे दाखवावं लागणार आहे. आर एस आणि एस टी म्हणजे काय, ही आहे आर एस आणि ही आहे एस टी. ह्या दोन लाईन सेगमेंट इक्वल असू शकता का? हो असू शकता. का? कारण इथे जर तुम्ही बघितलं इथे अँगल 90 डिग्री दिलेला आहे, याचा काहीतरी त्याचा यूज असणार आहे. हा अँगल 90 डिग्री का दिलेला आहे, कारण आपण एक प्रॉपर्टी बघितलेली की सर्कलमध्ये सपोज ही जर कॉर्ड आहे आणि हा जर सेंटर आहे, तर या सेंटरमधून ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, सर्कलच्या सेंटरमधून ज्यावेळेस आपण एखाद्या कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, या परपेंडिक्युलरमध्ये ही जी कॉर्ड आहे ही बायसेक्ट होते, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सेम सीन इथे आहे बघा, हा सर्कलचा सेंटर आहे. जर सपोज आर टी ही कॉर्डच असणार आहे, या कॉर्डवरती जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, या परपेंडिक्युलरमुळे ह्या ज्या दोन लिंक आहे ह्या दोन लिंक सारख्या असणार आहे. म्हणजेच आर एस आणि एस टी दोन्ही इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. म्हणजे एस टीला मी आर एसने रिप्लेस करू शकते अँड हेच वी कॅन प्रूव्ह दिस रिलेशन. ठीक आहे, दोन प्रॉपर्टीचा इथे यूज झालेला आहे. सो सोल्युशन हियर आर एस इज परपेंडिक्युलर टू पी क्यू, आर एस इज परपेंडिक्युलर टू पी क्यू, that is angle RSO is equal to 90 degree. Angle 90 degree आहे and therefore we can say angle 90 आहे म्हणजे आपण काय बोलू शकतो, OS is perpendicular to RT. OS is perpendicular to RT, that is for chord RT perpendicular is drawn from center of circle and therefore by property आपण काय बोलू शकते, इथून परपेंडिक्युलर सर्कलच्या सेंटरमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेल्या कॉर्डवरती and therefore we can write RS is equal to ST. ठीक आहे, reason perpendicular bisects the chord. RS is equal to ST याला आपण बोलूया फर्स्ट. नाउ by internal division of chords theorem, internal division of chords theorem, what we can write, PS into SQ is equal to RS into ST, PS into SQ is equal to RS into RS का, कारण ST ला आपण RS ने रिप्लेस करू शकतो from 1 and therefore PS into SQ is equal to RS. RS ला मी SR लिहू शकते, सो SR into SR that is SR square.